श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका. तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा. तर ब्रेड पकोड्यासाठी जी आलूची स्टफिंग लागणार आहे म्हणजे आलूचा मसाला, तो आपण या ठिकाणी तयार करून घेऊया. तर त्यासाठी जी आलूची स्टफिंग बनवण्यासाठी कांदे मिरची जे लागणार आहे ते आपण मस्तपैकी या ठिकाणी कट करून घेऊया. त्यानंतर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे मी आलू घेतलेले होते आणि याला उकडून घेतलेले आहे. तर आलूची आपण सर्वप्रथम या ठिकाणी साल काढून घेऊया. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी आलूचे साल सर्व आलूचे साल काढून घेतलेले आहे. त्यानंतर स्टफिंग बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन मी तापायला ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडं तेल मी टाकलेलं आहे. तेल मस्तपैकी तापलेलं आहे. त्यामध्ये मी घातलेले आहे जिरे मोहरी व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये घातलेल्या हिरवे मिरचे 2-3 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या. सोबत एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला होता. त्याला त्यामध्ये घालूया आणि मस्त याला थोडं तेलामध्ये मस्तपैकी शिजवून घेऊया. तेलामध्ये परतून झाल्यानंतर कांद्या मिरच्याला आपण परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालूया कोरडे मसाले. चिमूटभर हळद घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे आणि लाल तिखट घातलेले आहे. सर्व मसाल्यांना तेलामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि जे उकडलेली बटाटे आहे म्हणजे आलू ते आपण यामध्ये घालूया आणि मस्तपैकी याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया. अतिशय साधी सिंपल अशी मी या ठिकाणी आलूची स्टफिंग तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला जर यामध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे तुम्ही यामध्ये गरम मसाला ॲड करू शकता किंवा लिंबाचा रस ॲड करू शकता, साखर ॲड करू शकता. तुम्हाला आंबट गोड जर स्टफिंग आवडत असेल तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस किंवा साखरसुद्धा ॲड करू शकता. मी अतिशय साधी सोपी अशी स्टफिंग तयार करून घेतलेली आहे. शेवट टाकलेली आहे कोथिंबीर आणि गॅस या ठिकाणी मी बंद केलेली आहे. त्यानंतर स्टफिंग थंड करायला आपण ठेवूया. त्यानंतर जो हा ब्रेड पकोडा आहे तो आपण थोड्या वेगळ्या पद्धतीचा तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी जे बेसनाचं आपण बॅटर तयार करून घेणार आहोत तर त्या बेसनाच्या बॅटरमध्ये आपण टाकणार आहोत मस्तपैकी भरपूर सारा कांदा. तर या ठिकाणी त्यासाठी मी कांदा मस्त चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर आणि सगळे जे कांदे आहेत ते आपल्याला सेपरेट असे मोकळे हाताच्या साह्याने करून घ्यायचे आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर अशा पद्धतीने सगळे कांदे मी व्यवस्थित सेपरेट करून घेतलेले आहे. मोठ्या 2 वाट्या या ठिकाणी मी बेसन पीठ घातलेले आहे. 1 चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर ओवा घेतलेला आहे. याला हाताच्या साह्याने थोडं आपण क्रश करूया आणि तो आपण यामध्ये घालूया आणि सर्व व्यवस्थित आपण साहित्य यामध्ये मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण थिक नाही, अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. नॉर्मल ब्रेड पकोड्यासाठी आपण थोडं पातळसर बॅटर ठेवतो पण हे थोडं आपल्याला घट्टसर बॅटर ठेवायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सेम या पद्धतीने. त्यानंतर आपण या ठिकाणी ब्रेड पकोडे तयार करायला घेऊया. तर या ठिकाणी मी घेतलेले आहे ब्रेड. तुम्ही कुठल्याही प्रकारची ब्रेड या ठिकाणी वापरू शकता. गव्हाच्या पिठाची जी ब्रेड मिळते तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर ब्रेडला आपण मधनं भागांमधून याला कट करून घेऊया. तर सेम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने. त्यानंतर या ठिकाणी मी ग्रीन चटणी तयार करून घेतलेली आहे. तर दोन्ही ब्रेडच्या स्लाईसला आपल्याला अशा पद्धतीने ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे. तुम्ही एका स्लाईसला तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा लावू शकता. माझ्याकडे गोड जास्त आवडत नाही त्यामुळे मी या ठिकाणी दोन्ही ब्रेडच्या स्लाईसला ग्रीन चटणी लावलेली आहे. आणि जी आलूची स्टफिंग आपण तयार करून घेतलेली होती ती आपण स्लाईसवर ठेवूया आणि व्यवस्थित याला स्टफ करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर 4 ते 5 अशाच पद्धतीने मी ब्रेड या ठिकाणी तयार करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला तळण्यासाठी ब्रेड पकोड्या सोपं जाणार. तर अशा पद्धतीने मी 4 ते 5 या ठिकाणी ब्रेड सेम त्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर अशा पद्धतीने मी 4 ते 5 या ठिकाणी ब्रेड मस्तपैकी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर जे आपण बेसनाचं बॅटर तयार करून घेतलेले आहे त्यामध्ये 1 छोटा चमचा यामध्ये मी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि गरम तेल टाकलेलं आहे म्हणजे तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि याला पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी याला मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ज्या ब्रेड आपण तयार करून घेतलेल्या आहे तर त्या ब्रेड आपण यामध्ये व्यवस्थित डीप करून घेऊया. म्हणजे जो आपण कांद्या बेसनाचा या ठिकाणी बॅटर तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने याला सगळा मसाला आपण व्यवस्थित सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घेऊया. आणि अशा मी 4 ते 5 या ठिकाणी ब्रेड तयार करून घेणार आहे आणि एका वेळेस व्यवस्थित मी अशा पद्धतीने तळून घेणार आहे.
तर पॅनमध्ये मी तेल तापवायला ठेवलेलं होतं. तेल मस्तपैकी या ठिकाणी तापलेलं आहे आणि सर्व ब्रेड पकोडे आपल्याला गोल्डन क्रिस्पी होतपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. आणि या स्टेजवर आपल्याला गॅसची फ्लेम या ठिकाणी लो ते मीडियम ठेवायची आहे आणि अलटून पलटून सगळे ब्रेड पकोडे आपल्याला गोल्डन क्रिस्पी असे तयार करून घ्यायचे आहे. नक्की हे रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. खूप टेस्टी असे हे ब्रेड पकोडे लागतात. कांद्याचं बॅटर तयार केल्यामुळे वेगळीच अशी चव ह्या ब्रेड पकोड्याला येतात. तर व्हिडिओमध्ये बघू शकता खूप असे क्रिस्पी हे ब्रेड पकोडे तयार झालेले आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुमची मैत्रीण आउट रेसिपी हे माझे यूट्यूब चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला देखील क्लिक करा आणि तुमची मैत्रीण हे माझे फेसबुक पेजला देखील फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.